दिवाळी असो किंवा कोणताही सण, अनारशांचा मान हा नेहमी वेगळाच असतो, हो की नाही? पण अनारसे बनवताना सर्वात मोठी समस्या म्हणजे ते तेलात विरघळतात. पण आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अनारसे बनवाल. मग बघूया कसे हे टम्म फुगणारे, वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे अनारसे कसे बनवायचे. तर बघू शकता जाळी पण खूप छान पडली. चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया कसे बनवायचे. तर त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी पोस्ट केल्यावरती लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला बघूया. सर्वात आधी आपल्याला तांदूळ भिजवायचे. तर आपण हे तांदूळ घेतलेत रेशनिंगचे. रेशनिंगच्या तांदळाचेच अनारसे मस्त छान आणि जाळीदार होतात, त्यामुळे आपल्याला रेशनिंगच्या तांदळांचाच वापर करायचा आहे. तर या तांदळाचं प्रमाण काही मी मोजून मापून घेतलेलं नाही आहे, अंदाजेच घेतलं आहे. एक मोठी वाटी तांदूळ भिजत घातलेत. 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आणि रोज त्यांच्यातलं पाणी बदलत राहायचं आहे. ठीक आहे. आता हा समजा तिसरा दिवस आहे. मी आतलं काही तुम्हाला दाखवलं नाही, डायरेक्ट दाखवते, नाहीतर व्हिडिओ आपला मोठा होईल. आता हा आहे आपला तिसरा दिवस. त्या दिवशी आपल्याला तांदळातलं पाणी काढून एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे. थोडंफार पाणी निथळलं की एका रुमालावरती पसरून फॅनखालीच सुकवा, पण कोरडे पूर्ण करायचे नाही. थोडेसे आपल्याला हे तांदूळ ओलसरच ठेवायचे. इथे आता बघू शकता तांदूळ आपले चांगले कोरडे झालेत, हाताला अजिबात चिपकत नाही इतपत आपल्याला त्यांना ड्राय करायचं आहे. पण ते आतून ओलसर आहेत, पूर्ण पण एकदम ड्राय नाही आहेत. आता या तांदळाचं आपल्याला एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक फिरून घेऊ. इथे बघू शकता एकदम बारीक फिरून घेतले, तरीसुद्धा थोडेफार जाडसर राहतं हे पीठ, त्यामुळे एकदा आपण त्यांना चाळून घेऊ. चाळल्यानंतर जे काही वरती तांदूळाचं जाडसर कणी राहील ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक फिरून घ्यायची. अशाच या पद्धतीने आपल्याला सर्व तांदळाचं पीठ करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व तांदूळ मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचे आणि पुन्हा त्यांना चाळून घ्यायचे. इथे बघू शकता आपण सर्व तांदळाचं पीठ असं करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक आहे आणि ओलसरसुद्धा आहे. तर हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण परफेक्ट आणि योग्य त्या प्रमाणात घेता येईल, ज्यामुळे आपले अनारसे अजिबात तेलात विरघळणार नाही. ही स्टेप तुम्हाला जरूर करायची आहे. आता इथे बघू शकता 3 वाटी तांदळाचं पीठसाठी मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे. म्हणजेच आपल्याला पिठाचं जे काही प्रमाण आहे त्याच्या निम्म गूळ किंवा साखरचं प्रमाण घ्यायचं आहे. तर ज्यांना अनारसे वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हवेत त्यांनी सगळं गुळाचंच प्रमाण घ्यायचं, आणि ज्यांना वरून पण कुरकुरीत आणि आतून पण कुरकुरीत हवे असतील तर थोडीशी त्यामध्ये साखर टाकायची. म्हणजे 1 वाटी गूळ, अर्धी वाटी साखर असं प्रमाण घेऊ शकता तुम्ही. ते पण अनारसे खूप छान लागतात. चला आता हा गूळ चांगला आपण एकत्र करून घेऊया पिठात. हे सर्व चांगलं एकजीव होण्यासाठी पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे, म्हणजे गूळ आणि पीठ चांगलं एकत्र होईल. इथे बघू शकता जास्त पण असं चिकटसर आपलं पीठ तयार नाही झालं आहे. असंच या पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे. जर जास्त चिकट झालं तर तुमचे अनारसे तेलात विरघळतील. आता ज्यांचे अनारसे तेलात विरघळतात त्यांच्यासाठी एक टिप, त्यांनी पुन्हा तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे, त्याचं पीठ करायचं आणि ते पीठ त्या पिठामध्ये ॲड करायचं. मग ते तुम्ही त्याचे अनारसे बनवून तळू शकता. पण असंच पीठ आपल्याला सैलसर आणि कोरडं हवं आहे, जास्त चिकट नाही पाहिजे. आणि हा गुळामध्ये पण बरेचसे प्रकार राहतात. जो मी आता गूळ घेतला होता तो एकदम चिकट आणि गोड असलेला गूळ घेतलेला आहे. तर तुमच्याकडे पिवळसर रंगाचा गूळ असेल तो एकदम कोरडा राहतो, चिकटपणा कमी राहतो त्या गुळामध्ये, त्यामुळे असाच हा गूळ घ्या. आता ह्या पिठाचे गोळे करून आपल्याला 1 दिवस किंवा 2 दिवस मुरत ठेवायचे. पीठ चांगलं मुरलं की अनारशांना चांगली जाळी पडते, त्यामुळे आपल्याला हे पीठ मुरत ठेवायचे. जर तुम्हाला नसेल ठेवायचं तुम्ही 1-2 तास ठेवलं तरी चालेल. आता ह्या दुसऱ्या दिवशी आपण अनारसे करायला घेतो आहे. पीठ बघू शकता अजूनही एकदम कोरडंच आहे, असं ओलसर नाही झालं किंवा त्याला पाणी नाही सुटलं. याच पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे. चला आता त्या पिठाचे अनारसे कसे बनवायचे हे बघूया. जेवढ्या पिठाचे तुम्हाला अनारसे बनवायचे तेवढंच पीठ मळून घ्यायचे आता आपल्याला. बाकीचं तुम्ही जसे आता तसंच ठेवून दिलं आणि पाहिजे तेव्हा अनारसे तुम्ही महिन्याभराने बनवले तरी चालतील. त्या पिठाला काहीही होत नाही, फ्रीजमध्ये ठेवून द्या, आरामात टिकतं. आता इथे आपल्याला जेवढ्या पिठाचे अनारसे बनवायचे त्यामध्ये थोडंसं 1 चमचा दूध टाकायचं आहे आणि विलायची पूड, तुम्हाला जायफळ पूड आवडत असेल ते टाकली तरी चालेल. आता ते बघू शकता चांगलं एकत्र करून घेऊ.
दुधाचं प्रमाण अगदी थोडंसंच टाकायचं. जास्त पण आपल्याला हे पीठ आहे ना एकदम चिकट आणि सैलसर नाही पाहिजे, थोडंसं घट्ट हवं आहे आपल्याला. इथे चांगलं एकत्र करून बघू शकता तुम्ही, पीठ अगदी असं या पद्धतीने हवं आहे आपल्याला. एकदम सैलसर झालं तर अनारसे तेलात सोडताना पसरतात आणि प्रॉपर त्यांना आकार नाही येत, त्यामुळे असंच घट्ट ठेवा. आता अनारसे थापायचे कसे, जेणेकरून ते प्रॉपर चांगले गोल थापता येईल. त्यासाठी आपण एका बघू शकता प्लॅस्टिकवरती अनारसा बनवतो आहे. जेवढ्या साईजचा तुम्हाला अनारसा हवा आहे तेवढ्या साईजचा तुम्ही गोळा घ्यायचा आणि त्याला एका साईडने खसखस लावायची आणि वरच्या साईडने आपल्याला हलकं बोटाला तेल लावून अशा या पद्धतीने अनारसे थापून घ्यायचे. प्लॅस्टिकवर थापल्यामुळे आपल्याला अनारसा इझी काढता येतो आणि चिपकतसुद्धा नाही. बघू शकता. आता अनारसा अलगद उचलायचा आणि तेलात सोडायचा आहे. तेल मात्र आता आपल्याला गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि अनारसे तळून घ्यायचे. तेल जास्त गरम पण नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही पाहिजे, तेव्हाच हे अनारसे चांगले तळले जातात आणि आतून पण चांगले शिजतात, म्हणजे कच्चे राहत नाही आणि वरूनही छान कलर येतो. जर एकदम तेल गरम राहिलं तर अनारसा वरतून पटकन लाल होईल आणि आतून कच्चा राहील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी खसखसची बाजू आहे ती वरती पाहिजे आणि अनारसा हा नेहमी एकाच बाजूने तळला जातो. चमच्याच्या साहाय्याने अनारशावरती आपल्याला तेल सोडायचं असतं अशा या पद्धतीने, जोपर्यंत पूर्ण तो तळला जात नाही तोपर्यंत. बघू शकता. आता हा अनारसा तळून झाला, आपण काढून घेऊया याला आणि मस्त छान कलर आलेला आहे. आणि अनारसे काढल्यानंतर बघू शकता तुम्ही एका आपण चाळणीमध्ये काढतो आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल जे असतं ते निथळून जाईल. अनारसा अजिबात विरघळला नाही. आता सगळेच अनारसे अशा या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. पुन्हा एकदा करून दाखवते. जेवढा साईजचा अनारसा हवा आहे तेवढं पीठ घ्यायचं, खसखस लावायची एका बाजूने आणि एका बाजूने हलका तेलाचा बोट करून अशा या पद्धतीने थापून घ्यायचा. बघू शकता. आपल्याला थापताना पण इझी थापता येते आणि अजिबात पसरत नाही आहे ते पीठ. असंच एवढं आपल्याला घट्टसर असं पीठ हवं आहे. आणि आता बघू शकता काढताना पण इझी निघला आहे. कलर बघा, खालूनसुद्धा अनारशांचा अगदी छान आलेला आहे आणि आतूनसुद्धा चांगले शिजत आहेत ते, म्हणजे कच्चे राहत नाही आहे. जर तुम्हाला अनारसे एकदम छान टम्म फुगणारे हवे असतील तर थोडासा जाडसर थापायचा, नसेल हवा तर पातळ थापा. बघू शकता मस्त छान असा टम्म फुगलेला अनारसा आपला तळून होतो इथे आणि कलरही त्याला छान येतो आहे. मस्त तळल्यानंतर काढून घेऊ आणि असंच या पद्धतीने चाळणीमध्ये सर्व अनारसे आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा तेल पूर्णपणे निथळून जाईल. सर्व अनारसे आपण याच पद्धतीने तळून घेऊया. आता पहिल्या ज्या आज्या होत्या ना त्या म्हणायच्या की अनारसा विरघळला की समजून जायचं घरात काहीतरी आहे. असं काहीही नाही आहे. तुमची आजी बोलायची का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ते गोष्ट मानता का तेही सांगा. पण मी तरी मानत नाही, कारण मी त्या काळातसुद्धा हे अनारसे बनवून पाहिलेत. अगदी छान अनारसे बनतात, काहीही होत नाही त्यांना. तुम्हीसुद्धा असेच अनारसे बनवून बघा. कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि जाळीसुद्धा पडलीत. खूप छान झाले होते अनारसे. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि एन्जॉय करा. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.